हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो स्टेट वाईज याविषयी. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम या ठिकाणी मित्रांनो डिस्ट्रिक्ट, टोटल वॅकन्सी आणि किती उमेदवार म्हणजे किती अर्ज आलेले आहेत. तर बघा, संभाजीनगरसाठी 161 वॅकन्सी आहेत आणि उमेदवार आहेत 61,633. त्यानंतर जालना जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो, त्याच्यानंतर या ठिकाणी परभणी जिल्हा, ठीक आहे, सर्व जिल्ह्याचे या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. तर बघा हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, त्याच्यानंतर बघा मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी वॅकन्सी आणि उमेदवार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा धाराशिव, त्याच्यानंतर बघा नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, त्याच्यानंतर बघा मित्रांनो भंडारा जिल्ह्यासाठी किती वॅकन्सी आहेत आणि उमेदवार किती आहेत, गोंदिया, त्यानंतर बघा चंद्रपूर, ठीक आहे, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर बघा, एवढे जिल्हे आहेत, वॅकन्सी या ठिकाणी आहेत आणि किती उमेदवार आहेत, संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर बघा सेफ स्कोर बघा मित्रांनो, 80 ते 85 प्रश्न जर तुमचे बरोबर असतील म्हणजे 160 ते 170 एवढे जर गुण तुम्ही मिळवले असतील तर मित्रांनो हा चांगला स्कोर आहे आणि हा एक सेफ स्कोर राहू शकतो मित्रांनो तलाठी भरती 2023 मध्ये. ठीक आहे, आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत मित्रांनो, की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो. आणि महत्वाचा मुद्दा, तुमचा जो निकाल आहे मित्रांनो तलाठी भरती 2023 चा, तर तो जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि लवकरच मित्रांनो तुम्हाला नॉर्मलायझेशनचे गुण सुद्धा समजून जातील. ठीक आहे, तर बघा आता आपण कट ऑफ पाहणार आहोत की तुमचा कट ऑफ किती लागू शकतो. तर या ठिकाणी बघा, आपण एकदम ॲक्युरेट कट ऑफ या ठिकाणी काढलेला आहे सर्व गोष्टींचा अनालायसिस करून. तर बघा, कॅटेगरी जनरल फिमेलचा जनरल कट ऑफ आहे मित्रांनो, हे समजून घ्या. ठीक आहे, ओपनचा बघा 168 ते 170 मुलांचा आणि महिलांचा 158 ते 160. ओबीसी बघा, मुलांचा 164, मुलांचा 164 ते 166, मुलींचा 154 ते 156. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ईडब्ल्यूएच चा बघा मित्रांनो 164 ते 166 मुलांचा, मुलींचा 156 ते 158. एनटी कॅटेगरीचा बघा 162 ते 164 मुलांचा, मुलींचा 154 ते 156. त्यानंतर एससी कॅटेगरीचा बघा मित्रांनो 160 ते 162 मुलांचा आणि मुलींचा बघा 152 ते 154 या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा एसटी कॅटेगरी मुलांचा 152 ते 154, मुलींचा 144 ते 146. आणि एसबीसी कॅटेगरी तर कट ऑफ बघा, मुलांचा 160 ते 162 आणि मुलींचा 152 ते 154 या रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो. आणि याच्यामध्ये नॉर्मलायझेशन थोडं इफेक्ट करेल मित्रांनो. नॉर्मलायझेशनची लिस्ट आली म्हणजे तुमचे गुण समजले की आपण परत एकदा नवीन कट ऑफ बनवूया, म्हणजे अनालायसिस करूया. याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, जास्त काय होणार नाही मित्रांनो. तुमच्या नॉर्मलायझेशनची लिस्ट आल्यानंतर मित्रांनो आपल्याला संपूर्ण ॲक्युरेट डेटा मिळेल, त्या आधारावरती मित्रांनो आपण करेक्ट कट ऑफ काढूया. ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच, धन्यवाद.